भाई लगातार हेलो हेलो। तो चलिए योगेश कोहली देखिए बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी की बात करेंगे। गेंदबाज देखिए यहाँ पर महेंद्र वाकरे देखिए नौ स्ट्राइक पर है। योगेश कोहली देखिए स्ट्राइक पर है। चलिए बात करेंगे यहाँ से नक्शा देखिए बात करेंगे। चौधर पड़ा टीम देखिए दूसरी टीम इनके देखिए कुछ खिलाड़ी भी उसमें थे निश्चित रूप से जहाँ पर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड़ ने पर बहुत बढ़िया क्रिकेट खेले थे। खिताब ट्रॉफी लेकर आए थे। पहली गेंद के पर देखे यहाँ पर योगेश कोहली पहला गेंद खेले डॉट है, लेकिन सेकंड गेंद में देखे योगेश कोहली ने लगा दी भाई। कृष्ण मुकादम साहेबांचं या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चलिए ओम फोटो लाइव पे शुभम चीरे और बालाजी देखिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए अच्छी क्लियरिटी क्वालिटी है। मैंने देखा यहाँ से मेहनत बहुत बढ़िया करते हुए महाराष्ट्र के देखिए हर कोने में आज टेनिस क्रिकेट ही टेनिस क्रिकेट, लेकिन एकदम से देखिए मैदान में सन्नाटा छा गया। होम टीम जब रहती है तो देखिए इसलिए मैं बहुत सारी टूर्नामेंट में कहता हूं जब कोई शुभकामना आता है ना हम जिसके करीब रहते हैं उनका शुभकामना भेज देते हैं, लेकिन पूरे गांव आपके साथ रहता है। चाहे टीवी पर लीजिए चाहे मैदान पर लीजिए। सिंगल आया कहते ना अक्सर पाकिस्तान के फैंस किया करते थे कि डर नहीं लगता है हमें बंदूक की गोली से, डर लगता है हमें विराट कोहली से। लेकिन यहाँ पर देखते हैं उदय कोहली योगेश कोहली। उदय कोहली देखिए बात करेंगे कि ओरछा वाला रायगढ़ के बड़े अच्छे खिलाड़ी हैं और मुझे उनके नाम देखे दिमाग में आते हुए योगेश कोहली है भाई। दूर रखा था गेंद को दूर से खेला हुआ भाई, यहाँ पर दूर भी रह गए बैटर भाई। एक चीकी सिंगल ले रहे थे लेकिन जब से देखिए ना मंकट विकेट का रूल आया ना तब से देखिए नॉन स्ट्राइक के बैटर के लिए मुश्किल होता है। शुरुआत में भाग जाते थे नॉन स्ट्राइक के बैटर लेकिन अभी भाग नहीं सकते हैं। रनआउट होते हुए और चलते हैं डीजे के बाद। डीजे देखिए हमारे साथ जुड़े हैं। डीजे उसका थोड़ी सी मुझे लगता है वजन कम हुआ इस साल। अगले साल बहुत धाकड़ देख रहे थे। पीयूष वड़ा पाव कम कर दिए लगता है खाना। नहीं पहले देखिए 10 का वड़ा पाव था, अभी 12-15। रेट भी बढ़ रही है भाई, महंगाई भी बढ़ रही है। और कमाई देखिए पहले फैमिली में एक इंसान कमाता था ना पूरी फैमिली बड़ी आसानी से खाते थे, लेकिन आज फैमिली में देखिए 2 से 3 भी कमाई करते हैं फिर भी महंगाई। शरबत की आतिशबाजी देखिए यहाँ से और बहुत बढ़िया देखिए यहाँ से किनारा लेकर यहाँ पर रुका गया कि इनको यहाँ से रन नहीं आया। पिछला मैच देखिए सेकेंड राउंड का जब मैच रहता है सुबह सर और एकदम से देखिए खिलाड़ियों के अंदर एक ऊर्जा पैदा हो जाता है। ट्रॉफी देखिए बिग ट्रॉफी भलाई देखिए 50,000 फर्स्ट प्राइज है, छोटा पैकेज बड़ा धमाका। ट्रॉफी देखिए 4 ट्रॉफी और 3 कूलर देख सकते हैं। गोलंदाज फलंदाज और सीरीज के लिए देखिए
कितना दिन है उधर? आज फाइनल का दिवस है. तो चलिए या नंतरचा सामना. तो यहाँ से बात करेंगे भावाले बॉस संघाचे कर्णधार वडूनगर SG एंटरप्राइजेस. चला इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल. लक्ष ठेवा दोनों संघाचे कर्णधार भाऊ दे ना भाऊ. दे ना वरती. वडूनगर. अंदाजे? बहुत बढ़िया देखिए ठंडा ऑरेंज है. बहुत लंबे समय के बाद. एक समय था ऑरेंज चॉकलेट बहुत बड़ा तेजी से चलता था. तभी उसकी कीमत 25 पैसा थी भाई. हाँ गोटी ऑरेंज की 25 पैसा थी ना. और एकदम ऑरेंज चॉकलेट की एक रूल रहता था. इतना बड़ा रूल रहता था. चॉकलेट एकदम पैकेट होता है. रोल मतलब नाम ऐसा होता है. ओ इनसाइड आउट. ओ क्या कमाल की कैच भाई. लाजवाब कैच भाई. फील्डर की तारीफ करनी होगी यहाँ से. फील्डर थे जयेश. कहते हैं ना किस्मत ने हर किसी को हीरा बनाया है. जो जितना घिसेगा उतना चमकेगा. और जयेश ने देखिए अब चमकते हुए और चमकता हुआ कैच. सबसे आपके बेस्ट फील्डर इसलिए रखा जाता है. और कभी कभी क्या होता है सर्कल के अंदर जो फील्डर रहते हैं ना उनसे आसान भी कैच छूट जाता है. कारण यही रहता है आपके बेस्ट फील्डर आप बाउंड्री लाइन पर रख देते हो. प्रतीक वागड़े देखिए बात करेंगे. बहुत बढ़िया प्रदर्शन दिखाए थे भाई. वो भी देखिए ठाणे डिस्ट्रिक्ट में था लेकिन अंबरनाथ तालुका ठाणे रायगढ़ के बॉर्डर में उस साइड ने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. वहां पर देखिए मैन ऑफ द मैच के लिए कूलर बहुत कुछ बख्शीश रखा गया था. और दर्शकों के लिए देखिए अवक कैच के लिए स्पोर्ट्स साइकिल. और एक दिन देखिए कोई दर्शकों ने कैच नहीं पकड़ा. हमारे कमेंटेटर अंपायर के बीच में लकी ड्रॉ हुआ था लेकिन अंपायर को मिल गया साइकिल. बहुत बढ़िया देखिए यहाँ से गेंदबाज देखिए कहते ना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद. और सुबह सर गेंदबाजी तब हावी हो जाते हैं जब सफलता हाथ लग जाती है. रन आना बहुत जरूरी है. टॉच आ रही है मायना नहीं रखता है. आपने बल्लेबाजी अच्छी क्यों नहीं की है ये मायना बहुत कुछ रखेगा. बहुत बढ़िया देखिए स्लोअर गेंद और बाहर की तरफ देखिए बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज अगर ऐसा गेंद को घुमाते हैं ना मुझे याद दिला रही है भाई जब शुरुआत में इरफान पठान आए थे हिंदुस्तान के लिए बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज बहुत मुश्किल में डाले थे. तभी तो उन्होंने पाकिस्तान के खिलाफ देखिए टेस्ट में हैट्रिक विकेट हासिल किए थे. और सबसे अगर लेफ्ट हैंड गेंदबाजी की बात करेंगे ना जो मैं जब से क्रिकेट देखना शुरू किया जहीर खान का नाम आता है बाहर अंदर. और वो लेफ्ट हैंड बैटर है. ग्राहम स्मिथ को हमेशा परेशान किए थे. साउथ अफ्रीका के साथ जब भी मैच रहता था उन्हें पता था कि ग्राहम स्मिथ का विकेट उनके खाते पर है. एडम गिलक्रिस्ट इस खिलाड़ियों को बहुत दिक्कत में डाले. तभी स्टीव ने सुभाष धुमाल सर तारीफ किया था. लेकिन इनके पास देखिए गति उतना नहीं है. इसलिए कहा जाता है लेग बाय से रन आता हुआ. आपके पास गति भलाई ना हो लेकिन अच्छी लाइन अगर लेंथ होना अब किसी भी बैटर के लिए मुश्किल में डाल सकते हो. स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए जाकर पहुंचा है 7 रन. एक धीमी शुरुआत. अभी तक देखिए बात करेंगे 4 गेंद का इस्तेमाल हो चुका है. लेग बाय से 1 रन आया है. कितना नबी तुली गेंदबाजी. दोपहर का देखिए यहाँ पर 1:30. और ये चले भाई इस बार थोड़ा लेन से भटके और लाइन से भी भटके. लाइन लेग स्टंप के बाहर था और लेन छोटा था. कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया. तो बैटर देखिए छोटा गेंद देखकर दीवाना हो गया. एकदम फाइन लेग के ऊपर से 6 रन.
नहीं है और लाइन लेंथ देखिए, मोहम्मद शमी ने 7 मैच में 24 विकेट निकाले थे। ऐसे नहीं कि उनके पास गति था, निकाले थे 24 विकेट। एक लाइन एक लेंथ इतना अच्छा जबरदस्त पकड़ कर वो गेंदबाजी किए वर्ल्ड कप में, तभी 7 मैच में 24 विकेट सबसे आगे निकल गए मोहम्मद शमी। और 2011 में जहीर खान ने 21 विकेट लिया था, लेकिन तब हम वर्ल्ड कप जीते थे। कारण क्या था वहां पर? जो हरपन मौला के काम बात करेंगे ना, बेस्ट ऑलराउंडर उस समय युवराज सिंह थे। 16 विकेट निकाले थे और बल्ले से रन भी जोड़े थे, लेकिन उनकी भरपाई हार्दिक पांड्या कर रहे थे। लेकिन उनकी इंजरी के बाद सूर्या कुमार यादव ना वो गेंदबाजी कर सकते थे और बल्लेबाजी में निराश किए, क्योंकि सूर्या कुमार यादव के पास ये देखिए विकेट गिरता हुआ, उनके पास अनुभव वनडे का नहीं था। T20 में उन्हें छोड़ दीजिए भाई, कोई भी मैदान में ताबड़तोड़ रन बना लेते हैं। कारण वो था वर्ल्ड कप इसलिए हमारे हाथ से गया। चलिए मौका डीजे के पास, टीम का स्कोर देखिए 13। भाई पाटिल लेके बात करेंगे। परसों नाइट में हमें मिले थे मलंगड़ मात्रेपड़ा नाइट में, और निश्चित रूप से उन्होंने भी मुझे बताया बाबू शाह अभी आप बैल के शरीर में भी आ जाइए। बहुत बढ़िया। देखिए बाबू शेठ पाटिल, देखिए राहुल भाई पाटिल उस टूर्नामेंट आडोली में खेला जा रहे हैं। लगभग आज भी हमें वहाँ आमंत्रण था, लेकिन वहाँ से मापोली सफ़र करना थोड़ा लंबा समय, और शायद दिल ने यही आवाज़ दिया भूषण दादा, भावेश दादा। देखिए बात करेंगे भावेश दादा, लंबे समय से देखिए एक अच्छी हमारी दोस्ती भी बनी है निश्चित रूप से। स्कोर देखिए बात करेंगे 15 रन, 13 रन बनाए, माफी चाहेंगे। लगता है नींद हमें भी आज भी है। नहीं बात करेंगे ना, वहां से इतना डे नाइट चल रहा है ना, मुझे पता है कि टीम भी बहुत परेशान रहते हैं। सांस कहां से ले, सांसें कहां छोड़ें, बहुत तेजी से। और उसके साथ देखिए सिर्फ क्रिकेट नहीं, क्रिकेट के साथ साथ देखिए बैल का रेस भी बड़ा तेजी से चल रहा है भाई। बैलगाड़ा शरीर देखिए वहां पर भी भीड़ लगती है, जिसके कारण क्रिकेट के मैदान में दर्शक हमें कम दिखते हैं। इसलिए देखिए बात करेंगे गेंदबाजी की, बात करेंगे तो यहां से करण पाटिल देखिए भाई, लेकिन कहा जा रहा है इनका नाम करण अंबाला के साथ जोड़ा जा रहा है। लेकिन अगर आपको करण अंबाला बनना है तो निश्चित रूप से बन सकते हो, ऐसा कोई बात नहीं। कहते हैं ना, जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है, ये देखिए विकेट गिरता हुआ अच्छा फील्डिंग से करण अंबाला लीजिए, कृष्णा सातपुती लीजिए, भिवंडी के भी देखिए स्टार हैं बहुत सारे। देखिए शायद किसका मैं जिक्र करूं, तो उसी तरह से कहते हैं ना, जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है तो देर रात तक देखिए भाई, चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए, गेंदबाजी पे फोकस कीजिए, तब जाकर आप अच्छे खिलाड़ी बन सकते हो। लेकिन आप रात भर भाई चैटिंग देखिए, एक एक जगह नहीं, कभी कभी 4-4 जगह चैटिंग चलता रहता है, और कहते रहेंगे जानू मेरी टाइपिंग स्लो है। भाई उतनी फोकस आप क्रिकेट में दीजिए, आप भी महान खिलाड़ी बन सकते हो। जिंदगी में बड़े खिलाड़ी बनना है तो छोटी गलती को छोड़ना होगा, छोटी छोटी चीजों को। पहले देखिए हमें भी बड़ा शौक था मोबाइल पे चैटिंग हो या कुछ भी लीजिए, लेकिन आजकल देखिए समय होता तो अलार्म लगाते हैं, सो जाते हैं, और जब मोबाइल ऑन करते हैं कुछ हम भी थोड़ा देखते हैं कि दुनियादारी क्रिकेट के बारे में, ज्यादातर वही आपको आगे लेकर जाता है। और यही तो बात कर रहे थे भाई, जिंदगी में अगर एक अच्छे खिलाड़ी बनना चाहते हो, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। यहाँ पर एक आउट ड्राइव आप खेल सकते, तो बाहर निकल रही थी गेंद, आप खींच कर लाने के, यहाँ पर स्लोअर गेंद था, एकदम बैकफुट में गए थे, तो नतीजा ये आया देखिए यहाँ पर आउट होते हुए। सचिन म्हात्रे साहेब, ओव्हरच्या नंतर सत्कार केला जाईल। महाराष्ट्राच्या परंपरा आहे, आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायचा गरज आहे।
तो चलिए तुरंत यहाँ पर सम्मान किया जाएगा सचिन दादा का निश्चित रूप से। विकेट गिरा है, समय कैमरा देखिए मैन हमारे वहां से लेते हुए यहाँ पर हुसैन दादा देखिए इस टूर्नामेंट के लाडले आयोजक। और मैंने ये बात बताया, महाराष्ट्र की यही एक पहचान है भाई, इसलिए लंबे समय से मैं हमेशा कहता हूँ मुंबई मुंबई हमको जम गई, देख के मुंबई की नजारा दिल की धड़कन थम गई। फंक्शन छोटा सा भी हो घर पे, लेकिन मेहमान नवाजी बड़ी होती है भाई। स्कोर की बात करेंगे, 16 रन देखिए यहां से। सोलह रन देखिए यहां से बना है, और एक देखिए यहां से रन नहीं आ रहे यहाँ पर। एक कंजूसी ओवर देखिए यहां से निकलता हुआ, और ये चलिए भाई एकदम से विकेट के सामने आए थे, लेकिन थोड़ा ऑप्शन से बाहर के निकल रहा था, और जिसके कारण देखिए यहाँ पर 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन निराश कर रहा है स्कोर बोर्ड। टीम का स्कोर देखिए 17। इसके बाद जो मैच रहेगा, दोनों टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा यहाँ से। बावली बॉट टीम के कप्तान और एसजी एंटरप्राइजेस ओडनौगढ़ टीम के कप्तान। सत्रह रन बनाए भाई, और अभी देखिए यहां से बात करेंगे, 6 गेंद शेष है, आखिरी 6 गेंद, अंतिम 6 गेंद। चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, हवा में गेंद है और फील्डर गेंद के नीचे है भाई। एक एक रनों से काम चलने वाला नहीं है भाई। कहते हैं ना, धूप कितना भी तेज हो समंदर को सुखा नहीं सकता, और आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो, आपको एक अच्छा टोटल नहीं मिल सकता। स्कोर की बात करेंगे तो यहां से 19 रन देखिए यहां से, और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार होंगे। ये देखिए भाई, जरूरत था, देर से आया लेकिन दुरुस्त आता हुआ, लेकिन और एक दो बड़ा हिट खेलना होगा, इस ओवर को लंबा बनाना होगा। 6 रन।
आखिरी गेंद रहेगा और न्यू बैटर्स प्रदीप भंडारी। देखिए भाई क्या एक बड़ा हिट हमने बताया कि दो में से एक भी आता है ना एक लो फाइटिंग टोटल माना जाएगा और इनके अंदर वो काबिलियत है, क्वालिटी है बड़ा हिट खेलने का। ये कम समय लेते हैं विकेट में लेकिन एक अच्छा इनिंग खेल के चले जाते हैं। यहाँ पर इनिंग तो अच्छा खेलने का मौका नहीं लेकिन एक हिट बड़ा पहले से देखिए रूम बना लिए हैं भाई, एकदम जगह दिए हैं गेंदबाज को। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, ओ गलती हुई भाई यहां से। इस गलती का आपको निश्चित रूप से कीमत चुकाना होगा। कुणाल थे भाई, हेलीकॉप्टर उड़ाने गए, बता दिए भाई जाते ही प्रदीप भंडारी के हम आलू ही आलू नहीं हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए MS धोनी के जैसे आखिरी गेंद में चौके दागते हुए और स्कोर को पहुंचा दिया उसने। 38 रन जीत के लिए 39 की जरूरत है। बदल ढा दो तो तर भारत मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। वडनगर विपक्ष आपण भावाले बी या दोन संघांमधील टॉस पाहतोय। वडनगर संघाने टॉस जिंकलाय। एजी एंटरप्राइजेस वडनगर, भावेश भगत यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। नेक्स्ट मॅच अजय बजरंग भावाले U11 अजय बजरंग भावाले बी विपक्ष एजी एंटरप्राइजेस वडनगर या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल। तर दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। सुरू असलेला सामना आपण पाहतोय नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा विपक्ष सुमित कुमार कंपनी केवनी देव या दोन संघांमध्ये। तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। निर्धारित 4 षटकांमध्ये 38 धावा नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा संघाने आपल्या धावपलीकडे झळकवलेल्या आहेत आणि आव्हान ठेवले ते 39 धावांचा सुमित कुमार कंपनी केवनी देव या संघासमोर। सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुमित कुमार केवनी देव या संघाकडून जयेश पाटील आणि त्याच्या सोबत कुणाल पाटील। तर सलमीचं पहिलं षटक करण्याची जबाबदारी नक्षत्र इंडियाच्या चौधरपाडा संघाकडून सोपवण्यात आलेल्या अजय कुले याच्या खांद्यावर।
कुणाल पाटील गेल्या वर्षी संघम अक्षरशः गाजवला होता. अर्धशतकांचा नक्कीच सिलसिला त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. तब्बल 5 ते 6 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते आणि लागोपाठ 2 अर्धशतके एका स्पर्धेमध्ये आपण त्याच्या बॅटमधून पाहिले होते. जयेश पाटील तंत्रशुद्ध फलंदाज स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू रिव्हर्स फाटका आणि इथे मात्र चेंडू जातोय पॉइंट रिझन करून सीमापार चौकार. रिव्हर्स फटका आपण पाहतोय 4 धावा. चौकाराने अकाउंट ओपन केलेलं जयेश पाटील या फलंदाजाने चौकारे अकाउंट ओपन होतोय. सुमित कुमार कंपनी केवणी देऊ या संघाचं. 39 धावांचा 39 लक्षाचा पाठला करताना केवणी देऊ या संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे अजय कोहली याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे जयेश याने. फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक बदलतोय. षटकामध्ये पुढील चेंडू इथे मात्र अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतोय. 55 इशारा वाईट. अवांतर धावेचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धाव प्लेकर 5 धावा. चौथा सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतोय या नक्षत्रमध्ये चौथा पडा विपक्ष सुमित कुमार कंपनी केवणी देऊ या दोन संघामध्ये. आणि आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. युग 11 जय बजरंग भावले बी विपक्ष एच जी इंटरप्राइजेस वडनगर या दोन संघामध्ये. अजय कोहली इथे मात्र चांगला चेंडू स्विंग अँड मिस. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न जयेश पाटील याने केला होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही. चॉप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय या चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. चांगली वापसी चौकाराने वाईड नंतर केलेले गोलंदाज अजय कोहली याने. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत. अजय कोहली व्हीआयपी डायस इन करून बोलताना इथे मात्र जिथे खेळायचं होते तिथे खेळू शकलेलं नाही. आपण पाहतो या चांगली गोलंदाजी करताना अजय कोहली या चेंडूची लांबी थोडीशी कमी करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव चेंडू होतालेले आहेत. पंतप्रधान जखडून ठेवलेला आहे या फलंदाज जयेश पाटील याला. चालू क्रिकेटमधील एक तंत्रशुद्ध फलंदाज जयेश पाटील याला ओळखलं जात आहे. मात्र त्या फलंदाजाला सध्या तरी हैराण परेशान केलेले अजय कोहली या गोलंदाजाने. इथे मात्र आपण पाहतोय या चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा नेताव चेंडू. चौथा चेंडू नेताव. चौकार आणि वाईड नंतर चांगला कमबॅक गोलंदाज अजय कोहली याचा. इथे मात्र मोठा फटका अगदी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूगोली क्षेत्ररक्षक आणि हे घडणारच होतं कारण या अगोदरचे चेंडू निर्धाव केला होता त्याचा दबाव आणि दबावामध्ये आपली विकेट फेकताना जयेश पाटील.
करण पाटील उद्योगपती यांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज जयेश पाटील बहादूर पॅवलमध्ये परतलेला आहे. पहिला हादरा बसतोय 5 या दशकात. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी वन डाऊन पोझिशनला येतोय. किरणदेवी संघाकडून सागर पाटील एक्सपिरियन्स कंपेनियर आपल्याला आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज चौधरपाडा संघाकडून प्रतीक वाकडे येतोय. याला एनफिल्डच्या वरून शतरक्षक चांगले शतरक्षण पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करताना आपण पाहतो शतरक्षक. धावसंख्या एकेरी धावेने वाढते 6 धावा. अतिशय सुरेख फटका खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रामधून चिरून निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. इथून 19 धावांची अजून आवश्यकता आहे. बंटा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यापी जुरा आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र शबोलून खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग रिझन कडे, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू खरं तर थोडासा वेगवान हाताळला होता गोलंदाज प्रतीक वाकडे याने. धावसंख्या 10. धावसंख्या स्थिर आहे. चौधरपाडा विपक्षी केवणे देव या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रतीक वाकडे दुसरं षटक हाताळतोय. तर सामना करत सागर पाटील. इथे मात्र खोलवा डब्याचा चेंडू अगदी खोदून काढला. चेंडूला कव्हर रिझन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण शतरक्षक तिथे आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. आपण सामना पते नक्षत्र इंडिया चौधरपाडा विपक्ष सुमित कुमार अँड कंपनी केवणी देव या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच भावाले बी विपक्ष वडनगर. इथे मात्र बॅटची नरज प्लेड ऑन. फलंदाज बाद कुणाल्याची गेली संपुष्टात येते.
दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीवर 12 धाव बरोबर 6च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकल्या आहेत सुमित कुमार अँड कंपनी केवणदेव या संघाने. मात्र 3 फलंदाज आघाडीचे बाद झालेले आहेत. कंपेअर जर केला तर चौदरपाडा संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 होती आणि इथे मात्र केवणदेव संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलीवर 12. 3 फलंदाज चौदरपाडा संघाचे बाद झाले होते. केवणदेव संघाचे हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संपूर्ण लेखाजोखा धनाजी पाटील मास यांच्याकडून खास पोहोचवला जातोय. धावसंख्या 12 चेंडूने इथून 27 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन 12 चेंडू आणि 27 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे सुमित कुमार केवणदेव या संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल. गोलंदाज सज्ज होतोय हरिकेत कोहली. हरिकेत कोहली सामोर जाईल तो फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू टोलूला क्षेत्ररक्षक तिथे डीप कव्हर रिझनला तो मध्ये एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. दर्शनला एका धावेने आपलं खातं उघडतोय आणि केवणदेव संघाची धावसंख्या 13. जयेश पाटील याचा षटक खूपच मार्ग ठरला होता कारण शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोलला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. एकेरी धावेने धावफलक घालता ठेवलेला आहे. इथून 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय दर्शन पाटील. धावसंख्या स्थिर. धावफलक 14 धावा. करण पाटील इथे मात्र दिशा भरकटलेली आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेमध्ये बदल पाहायला मिळतोय. पंच इशारा करतात की वाईट हा चेंडू आहे. धावसंख्या 15. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळते. सुरू असलेला सामना नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा विपक्ष सुमित कुमार केवणदेव या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव फलंदाज पूर्णही करतायत. एकेरी धावने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते.
8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये इथून 23 धावांची अजून आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 3 षटकांचा विचार केला तर 17 धावा चौदरपाड्या संघाच्या होत्या. इथे आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे, 16 धावा केवणदेव संघाच्या आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 16 धावा. तिसरं षटक हरिकेत कोहली हाताळतोय. चांगले गोलंदाजी आतापर्यंत हरिकेत कोहली याने हाताळलेलं आहे. एकही मोठा फटका खेळण्याचं स्वतंत्र केवणदेव संघाच्या फलंदाजांना दिलेलं नाही. इथे मात्र ऑन साईडला चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये मात्र इथे फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी धावने षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर केवणदेव संघाची धावसंख्या 17 धावा. चौदरपाडा संघाचे 17 धावा होत्या आणि इथे केवणदेव संघाचे 17 धावा. मात्र शेवटचं षटक जयेश पाटील यांनी जे हाताळलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा चौदरपाडा संघाच्या फलंदाज विकेश कोहली यांनी कुठून काढल्या होत्या आणि त्याच्याच प्रकारचा कारनामा इथे केवणदेव संघाच्या एखाद्या फलंदाजाला करावा लागेल. इथे मात्र 22 धावा कुठून करावे लागतील. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून बावीस धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आता मग सुरू होईल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन भंडारे येतोय. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. धनेश पाटील आणि करण पाटील ही जोडी मैदानामध्ये. धनेश पाटील याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. करण पाटील याला चांगली साथ त्याला द्यावी लागेल. करणच्या बॅटमधून रन येणं आवश्यक आहे. इथे मात्र दिशा भरकटलेली आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धावफलकावर 18 धावा. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग आहे. मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू उभारतोय. तो एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद. धावची हिशोबाने फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय समीर भोईर. इथे मात्र आता लक्ष अवघड होतोय केवणदेव संघासाठी कारण चेंडू शिल्लक आहेत. या षटकामधील 4 आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठा फटका खेळलेला आहे. एक फटका तर आलाय. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण धनेश पाटील
आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आजच्या कंडिशनमध्ये नक्कीच आपण धर्मराजच्या चषकामध्ये धनेश पाटीलच्या बॅटमधून गोल्डन षटकार पाहिला होता. गोठेकर बी विरुद्ध त्याने हा कारनामा केला होता आणि केवणीदेव संघाला जवळजवळ हारलेला सामना जिंकून दिला होता. तोच फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला आहे. धनेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. तीन चेंडूंनी 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही हे जणू दाखवून देताना आपण बघतोय धनेश पाटील फलंदाज. गोलंदाज रोशन भंडारी. इथे मात्र फटका फसलेला आहे. या सुरेख झेल कॅच ऑफ द मॅच म्हणता येईल कारण हा झेल कॅच नव्हे तर मॅच पकडलेला आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना कुमार केवणीदेव या संघासमोर कारण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची आवश्यकता. पाठ जड आता मात्र इथे पाहतोय आपण नक्षत्रमध्ये चौदरपाडा या संघाचा या सामन्यामध्ये झालेला आहे. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. विजयाच्या उंबाड्यावर आपण मध्ये चौदरपाडा संघ. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने आपण पाहतो या षटकाची समाप्ती झालेली आहे तर सामना जिंकलेला आहे नक्षत्र इंडियामध्ये चौदरपाडा संघाने. अभिनंदन नक्षत्र इंडियामध्ये चौदरपाडा आणि हार्ड लगा सुमित कुमार केवणीदेव. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. शेवटच्या षटकामध्ये ज्याने धावांची भरसात केली होती तो विकेश कोहली 17 धावांचं योगदान देणारा विकेश कोहली ठरलाय या सामन्याचा सामना. विकेश कोहली इज मॅन ऑफ द मॅच.